नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल की आता नंदिनी आई होऊ शकत नसते, तर काव्या लवकरच आई होणार असते. पण मात्र तिला आता तिच्या करिअरच खूपच टेन्शन आलेलं असतं. कारण अनिशाला भेटल्यानंतर तिने काव्याचे डोळे उघडले आहेत की जर बाळ आलं तर तू तुझा करिअर सांभाळू शकत नाहीस. तू तुझा संसार, बाळ आणि अभ्यास तिघे एकत्र नाही करू शकत. तुझं स्वप्न आहे ना IAS व्हायचं. तेव्हा काव्या म्हणते की मी पारच्या मदतीने सगळं काही व्यवस्थित पार पाडेल. देशमुख मला सगळ्या गोष्टी साथ देतात. यामध्ये ते माझ्या सोबतच असतील. तर काव्याला नंदिनीसाठी वाईटही वाटत असतं की जीवा आणि नंदिनीची खूपच इच्छा होती, पण मात्र तिला मातृत्व लाभलं नाही. त्यानंतर गुरुजी घरी येतात. तेव्हा नंदिनी आता घडलेला सगळा प्रकार गुरुजींना सांगते. तेव्हा गुरुजी आता नंदिनीला सांगतात की तुलाही बाळात सुख मिळणार आहे. कारण जे आपल्याला दिसत असतं ते खरं कधीच नसतं. म्हणजेच रम्याने डॉक्टरांना पैसे पैसे देऊन हे सगळं करायला सांगितलं हे गुरुजींच्या लक्षात आलेलं आहे.